कर्णिक नगरच्या विकासामध्ये अस्मिताताई गायकवाड यांचं सुद्धा मोलाचं योगदान आणि मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या। अस्मिताताईंची वारी गुणवंतांच्या दारी या उपक्रमांतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांची कर्णिक नगर येथील गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन प्राध्यापक अशोक काजळे, प्रबोधन सेनेचे अध्यक्ष श्री टी.ए. जाधव, कर्णिक नगरचे माजी चेअरमन प्राध्यापक कृष्णात देवकर, कर्णिक नगर गृहनिर्माण संस्थेचे सचिव छत्रपती केने, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव ठोंगे पाटील यांच्या दारी मंगळवारी 13/8/2024 रोजी सकाळी दाखल झाली। त्यांनी अस्मिताताईंच्या कार्याचा गौरव करीत कर्णिक नगरच्या जडणघडणीमध्ये आणि विकास कामात अस्मिताताईंचा वाटा मोठा आहे। त्यांना विकास कामाची जाण आहे, संपर्क देखील त्यांचा दांडगा आहे। त्यामुळे आगामी काळात त्यांना सोलापूर शहर मध्य विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी असा आमचा मानस आहे। आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या। आज आमच्या दारी अस्मिताताई आलेत। ते आमच्या घरच्याच आहेत। त्यांच्या जडणघडणीत फार मोठा कर्णिक नगरच्या जडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। अत्यंत सुशिक्षित असं हे व्यक्तिमत्व आहे। आज विधानसभेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले फार थोडके आहेत। आज आपल्याला पाहतो आपण लोकसभा राज्यसभामध्ये किती गोंधळ वगैरे असतो, पण अभ्यासपूर्ण असणारे व्यक्तिमत्व फारच अगदी बोटावर मोजण्या इतकं आहेत। ताईचं योगदान फार मोठं आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, कृषी क्षेत्र असो, सहकार क्षेत्र असो, महिलांच्या बाबतीत मोठे मोठे उपक्रम राबवण्याचं फार मोठं हे आहे। कर्णिक नगरचं चेअरमन असताना मी चेअरमन सध्या परिस्थिती आहे, तर ताईंचं फार मोठं योगदान इथल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सगळ्या सोडवण्यासाठी फार मोठं त्यांचं एक योगदान आहे। त्यामुळे कर्णिक नगरच्याच त्या उमेदवार आहेत। कर्णिक नगरचा हा पूर्ण जवळपास 10 ते 15,000 लोकसंख्येचा हा परिसर आहे। या परिसराचं ते नेतृत्व आज विधानसभेत करणार आहे। नुसतं सोलापूर मध्यच्या तर आहेतच, पण हा सगळा जो भाग आहे स्मार्ट सिटी करण्याचा मोठा आमचा संकल्प आहे। त्याच्यात योगदान त्याचं द्यावं ह्याच्यानेच आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। बरेचसे प्रश्न हे कायम असंच असतात, काही गोष्टी आहेत त्या करण्याचा प्रयत्न तिने आतापर्यंत केलेला आणि यापुढेही करतील। कुठल्याही पदावर नसताना त्याने फार मोठं कामकाज केलेलं आहे। आज उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या त्या उपनेते आहेत। एक म्हणजे त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरेनंतरच नेक्स्ट हे पद आहे। हे आपल्या या भागाला मिळाले आमचं एक भाग्य समजतो आणि याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्या शहरात करायचं आहे। वकील साहेब हे त्यांच्या पाठीशी आहेत। आम्ही असं नेहमी ठेवलं आहे, पर्याय ठेवलं आहे, ताई नाही तर वकील साहेबांना काहीतरी आहे आणि हे एकायचे नाही, आपण वेगळ्या त्यांना वर पाठवूया आणि वकील साहेबाला महापर्यंत आपण एक पाठवूया असा एक आम्ही संकल्प ठेवलेला आहे। कारण त्यांचंही कर्तृत्व त्यांचं फार मोठं आहे। त्यांचे वकिली करत असलं तरी समाजसेवाच त्यांचा महत्त्वाचा उद्देश तोच आहे आणि त्या माध्यमात ते करतायत। त्यांनाही मी या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्या घरी आलात त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो। वास्तविक आम्ही तुमच्याबरोबर राहायला पाहिजे होतं, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा एक मनाचा मोठेपणा आहे हे समजून मी माझे 2 शब्द पुरे करतो। धन्यवाद। मी GSD म्हणजे ग्राउंड वॉटर सर्वेज अँड डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये शाखा अभियंता म्हणून रिटायर झालो
आणि तेव्हापासून इथं कळीनगरमध्ये राहतो आहे. आणि अस्मिताताईंची ओळख म्हणजे त्यांचे सासरे म्हणजे माझ्या अगोदरपासूनच मित्र आहेत. आम्ही सतत भेटत असतो, बोलत असतो, नेहमी फोन होत असतो आमचा. म्हणजे त्यात नवी अशी काही नाही, जुनी गोष्ट आहे ही. हां, आणि अस्मिताताई आता पुढे जाणार आहेत, आमदार त्या व्हाव्यात अशी आमची ह्या परिसरातली सर्वांचीच इच्छा आहे. आणि त्यासाठी आमचे त्यांना पाठिंबा आहे, आशीर्वाद आहे. नमस्कार. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या उपनेता माननीय अस्मिताताई गायकवाड या आज माझ्या घरी माझ्या सहित सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो. अस्मिताताई ना एक म्हणजे इथं ज्यावेळेला आले त्यावेळेला पहिल्या वेळा नगरसेवकला निवडून आल्या आणि त्यांनी ते अतिशय उल्लेखनीय काम केलं करण्यामध्ये की ज्याची आठवण अजून आहे ते म्हणजे जिजामाता उद्यान. तर जिजामाता उद्यानचं जो तो उभारणी आहे किंवा पाया आहे तो संपूर्ण डेव्हलप करण्याचा किंवा विकास करण्यात येत आहे. आणि आज त्या उद्यानामध्ये सर्व उपक्रम, लहान मुलं खेळण्याचेच पण साहित्य आहेत, सकाळी योगासन वर्ग चालत आहे. हे ज्यावेळेस मी तिथं जातो त्यावेळेला मला तिथं अस्मिताची आठवण येते किंवा ही जी बाग डेव्हलप केली ते अस्मिताने केले. नंतर इथं गणपती किंवा शिवाजी महाराज जयंती किंवा त्यासाठी एक परमनंट जी काय स्टेज उपलब्ध करून दिलं आहे ते सुद्धा कसं अस्मितानेच उभा करून दिलं आहे. आणि नंतरसुद्धा कसं माहीत आहे त्यांनी नागरिक सुविधा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी नागरिक सुविधा देण्याचे, मग इंटरनल रस्ते असतील, पाणीपुरवठा असतील किंवा ड्रेनेज असतील, त्यामध्ये सुद्धा कर्णिक नगरच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये 5 वर्षाकडे अतिशय भरपूर कामं केले आणि त्यांनी नागरिक प्रश्न सोडण्याचं काम केलं आहे. मला अतिशय अभिमान आहेत. माझे मित्र भालचंद्र गायकवाड हे माझे एक मित्र आहेत आणि त्या त्यांच्या स्नुष्या आहेत, आमच्या शेळगावच्या स्नुष्या आहेत. ह्याबद्दल मला सुद्धा कसं अतिशय अभिमान आणि आनंद आहे. त्या इथं येऊन सुद्धा कसं का आता नुसतं कर्णिक नगरचं आहे, सबंध सोलापूर शहराच्या विकासासाठी त्या झटत आहेत. ह्या मी माझ्या घरी आल्याबद्दल परत एकदा मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या त्यांच्या जो काय वाटचाल आहे त्यांचा जो संकल्प आहे त्या संकल्प सिद्धीसाठी मी त्यांना आशीर्वाद देतो किंवा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय अस्मिताताई गायकवाड, माननीय वकील साहेब यांचा परिचय माझा 1989मधला. ज्यावेळेस आम्ही या परिसरामध्ये राहायला आलो त्यावेळेस ही वसाहत नवीन होती आणि या वसाहतीचे अनेक प्रश्न होते. त्यावेळेस राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अस्मिताताई याही नवीन होत्या आणि आम्ही कधी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये पडलेलो नव्हतो. आणि परिस्थिती अशी होती की काम करणाऱ्या माणसाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे हा विचार आमच्यासारख्यांच्या मनामध्ये नेहमी होता, आजही तो आहे. आणि त्याला अनुसरूनच एक उमदं व्यक्तिमत्व, काम करण्याची धडपड असलेली मानसिकता हे पाहून आम्ही अस्मिताताईंच्या पाठीशी उभं राहिलो आणि त्यांना या सोलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक कॉर्पोरेटर म्हणून आम्ही निवडून आणलं. त्यानंतर अस्मिताताईंचं पडता म्हणजे प्रत्येक पाऊल असं पुढं पडत गेलेलं आहे. कुठल्या राजकीय पक्षामध्ये कार्य करत असताना वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली. त्याप्रमाणे त्यांची म्हणजे कामाची कमान ही नेहमी वाढत गेली. असं एक व्यक्तिमत्व. आमची अशी अपेक्षा होती की या नगराचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये मांडणारा एखादा तरी प्रतिनिधी आम्हाला हवा आहे. आणि म्हणून आम्ही वकील साहेबांना नेहमी म्हणायचो की तुम्ही लोक एवढी काम करता, सोलापूरच्या जडणघडणीमध्ये तुमचा एवढा वाटा आहे, तर आपला आवाज हा विधान परिषदेमध्ये उठला पाहिजे, उमटला पाहिजे आणि आमचे प्रश्न मांडले गेले पाहिजे. तर तुम्ही आमदारकीसाठी प्रयत्न का करत नाही, असा नेहमी आमचा धुशा वकील साहेबांच्या पाठीमागं होता. आणि मला अशी आशा आहे की यावेळेस आमचं म्हणणं हे विधान परिषदेमध्ये उमटतील आणि आम्ही आशा करतो की आम्ही सगळे मिळून त्यांच्या पाठीशी एकमतानं खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आशा आहे की त्या म्हणजे पक्षानं त्यांना आमदारकीचं तिकीट द्यावं. लोकांच्या मनातला माणूस जर राजकीय पक्षांनी प्रतिनिधी म्हणून दिला तर तो निवडून येऊ शकतो आणि त्याला फार कष्ट करावं लागत नाही. अस्मिताताईंचं या क्षेत्रातलं, या परिसरातलं काम इतकं मोठं आहे की लोकमानसामध्ये त्या आहेत आणि अशा व्यक्तीला जर संधी दिली
तर त्या निश्चित संधीचं सोनं करतील आणि या निमित्तानं मी ताईंना भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव तुलसीदास अंबादास जाधव. या कर्णिकनगरमध्ये 1990पासून आम्ही या इथे ठिकाणी राहतो. याच भागामधून यापूर्वी अस्मिताताई ह्या प्रथमतः नगरसेविका म्हणून निवडून आल्या. ह्या भागामध्ये बरेचसे त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांचे कामाची एकंदरीत ती हातोडी. आता त्याच वेळेला आमचं एक स्वप्न होतं की या पुढील काळामध्ये या नगरसेविकेचे पुढं आमदारकीच्या माध्यमातून बघण्याची आमची एक खूप मोठी अपेक्षा होती. ते ह्या वेळेस आता जो आलेला आहे वेळ ही की या ह्याच्यातून आम्ही एक स्वप्न साकार करण्याचं बघतोय की आमच्या ह्या ताई आमदारकीच्या माध्यमातून उभे राहावे आणि त्यांना आमचा कायमस्वरूपी या भागातर्फे किंवा आमचा वैयक्तिकरित्या यांना शुभ आशीर्वाद आहेत. आणि मी या भागातून बऱ्याच कालावधीपासून या सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना मी ताईंच्या कामाची हातोटी पाहिलेली आहे आणि ती माझ्या मुली स्वरूपामध्ये मी त्यांना पाहतोय आणि त्यांना मी माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा व्यक्त करून या इलेक्शनमध्ये त्यांना यश मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि याशिवाय अस्मिता गायकवाड यांनी देखील या सर्वांविषयी ऋण व्यक्त करत आपले सहकार्य आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. माझी वारी आज काजळे सरांच्या दारी आलेली आहे. काजळे सर आणि आमच्या महानंदताई काजळे वहिनी हे दोघंही मला एक माझं कुटुंब आहेत आणि त्यामुळं या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊनच पुढच्या कार्याला निघायचं असा संकल्प माझा आहे. आणि यामुळंच गुणीजनांचे आशीर्वाद घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं हा या माझ्या वारीचा महत्त्वाचा असा टप्पा राहिलेला आहे, महत्त्वाचा संकल्प राहिलेला आहे. आणि या संकल्पातूनच मी या घरी आलेली आहे. मी जेव्हा पहिल्यांदा नगरसेविका झाले तेव्हा या कुटुंबानी आदरणीय सर आहेत, वहिनी आहेत, हे सातत्याने माझ्या पाठीशी राहिले आणि त्यामुळंच मी नगरसेविका म्हणून चांगलं काम करू शकले. त्यावेळेस पण चांगलं मार्गदर्शन मला सरांचं झालेलं आहे. आज ब्रह्मदेव दादा माने बँकेमध्ये ते आज व्हाईस चेअरमन होते. त्याचबरोबर कर्णिकनगरचे ते सतत चेअरमन राहिलेले आहेत. सामाजिक कार्यात ते सतत अग्रेसर आहेत. आणि वहिनीसुद्धा वैभवलक्ष्मी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा राहिल्या आहेत, सचिव राहिल्यात, संचालिका अनेक वर्ष आहेत. या माध्यमातून त्याचबरोबर त्यांचं महिला मंडळ खूप मोठं आहे. तर असं या पतीपत्नींचा एक चांगला प्रवास संपूर्ण समाजासाठी सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे. तर त्यामुळे या दोघांचाही मला सार्थ अभिमान आहे. मी या आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते की या दोघांनाही दीर्घायुष्य लाभू दे, त्याचबरोबर सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य आणि त्यांना जे जे हवं ते सर्व मिळू दे अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. दोघांनाही मी पुढच्या संपूर्ण त्यांच्या आयुष्यासाठी सुयश चिंतिते. धन्यवाद. शहरातील सुमारे 1000 गुणीजनांचा या माध्यमातून सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सर्व गुणीजनांचा सपत्नीक शाल, रोप आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमात त्यांच्या समवेत ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, संतोष गद्दी, नागेश शिरूर, राजू शिंदे, प्रियंका वाघमोडे, रोहन श्रीराम उपस्थित होते.